भाजपकडे प्रामुख्याने मागणी केली आहे. त्याचे जातीचे दाखले वादग्रस्त आहेत. त्यावर एक अनुसूचित जातीचा खरा दाखला असणारा घटक म्हणून तुम्हाला काय वाटतं? हजारो माणसं लग्नाला हजर असतात. अशा हजारो नातेवाईकांच्या आणि माणसांच्या इष्टमित्रांच्या साक्षीनं आपल्या आईबापाचं लग्न झालेलं आहे आणि केवळ स्वार्थासाठी जात बदलून जर कोणी एखादा जातीचा दाखला बदलून जर उमेदवारी मागत असेल तर अशा पद्धतीनं उद्याची DNA अडचणीत आणणार आहे. कारण नसताना आपला बाप बदलून सांगणं स्वार्थासाठी हे कधीही योग्य असणार नाही. पाहुण्या रावळ्यामध्ये देखील बेइज्जत करणार आहे. परंतु उमेदवारीच्या अट्टहासापायी आता उद्याच्याला महिला आरक्षणाचं धोरण आलं. 2026 साली महिला धोरण हे अस्तित्वात येणार आहे आणि 181 खासदार महिला देशातून जाणार आहेत. त्यावेळेला जात बदलणाऱ्या एखाद्या उत्तमराव जानकरांच्या सारख्या अभ्यासू विचारवंत सर्वपक्षाशी संबंध असलेल्या नेतृत्वाला वाटलं तर तो म्हणणार महिला आरक्षण आहे, मी साडी घालून आलो आहे, मला मान्य करा. कारण येऊ शकतात महिला, साडी घालून महिला आलं की मी महिला झालो म्हणणार. तर हे देखील घडू शकतं आणि हे इतकं आजपर्यंत इतकं वाढलेलं आहे. विशेषतः हिंदू खाटीक समाजानं तर चंगच बांधलं आहे. अनेक ठिकाणी अशा घटना घडत आहेत. तर हे योग्य नाही. याला सोलापूरच्या दलित चळवळीमधल्या काही लोकांनी ऑब्जेक्शनही घेतलं, पण शेवटपर्यंत टिकताना त्यांना त्याचा त्रास झाला आणि या गोष्टी घडून गेल्या. पण हे घडू नये. तिकिटासाठी जात बदलणं असा व्यवसाय करण्यापेक्षा त्यांनी कामाटीपुरीत राहायलाच जावं हे जास्त चांगलं आहे.